तुम्ही कधी विचार केलाय का आपण किती वर्ष जगणार आहोत? आपला शेवट कसा होईल? कोणता आजार त्रास देईल? आणि हे सगळे आपल्या राशीशी कसे जोडलेले आहे? तर ज्योतिषशास्त्र सांगते की मृत्यू अटळ आहे, पण त्याची दिशा, कारण आणि वेळ याबाबत कुंडलीत संकेत मिळतात. आज आपण राशीच्या आधारावर सामान्य संकेत पाहूया, पण लक्षात ठेवा हे फक्त सामान्य जाणीव आहे. वैयक्तिक कुंडली, दशा, गोचर यावर अवलंबून असते. घाबरू नका, उपाय करून सावध राहता येईल. चला तर सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्योतिषशास्त्र हे घाबरवण्यासाठी नाही, तर सावध राहण्यासाठी आहे. चांगले कर्म करण्यासाठी आणि आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी आहे. आता मृत्यू अटळ आहे, पण त्याची दिशा, तीव्रता आणि वेळ यावर आपण थोडंफार नियंत्रण ठेवूच शकतो. यावर उपाय, भक्ती, सकारात्मक जीवनशैलीने बरेच काही बदलता येते. मग आज आपण राशीच्या आधारावर हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत आणि शेवटी असे उपाय सुद्धा बघणार आहोत की तुम्ही घाबरणार नाहीत, तर हसत खेळत सावध राहाल. आता तुमची रास कोणती आहे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे पुढच्या व्हिडिओत त्यावर सविस्तर विश्लेषण करता येईल. आता ज्योतिषात मृत्यू मुख्यतः अष्टम भाव, मारक ग्रह आणि शनिदेव यांच्याकडून पाहिला जातो. आता मृत्यू षडाष्टक योग बघितला तर तुमच्या लग्नापासून 6वी किंवा 8वी राशी शत्रुग्रहाची असेल तर जीवनात तणाव, आजार, वैचारिक क्लेश येतात. हे मृत्यूचं कारण असतं असं नाही, फक्त आव्हाने येऊ शकतात. उदाहरण बघायचं झालं तर मेष लग्नाला कन्या 6वी आणि वृश्चिक 8वी असे भाग असेल तर तिथे तणाव आणि गुप्त आजार येऊ शकतात. आता अकाल मृत्यूचे संकेत बघायचे झाले तर मंगळ अष्टमात असेल तर अपघात किंवा शस्त्रक्रिया होऊ शकते. शनी राहू युती असेल तर अचानक घटना घडतात. कमकुवत चंद्र असेल तर मानसिक त्रास किंवा पाण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आता मृत्यूचे कारण ग्रहही सांगतात. जसे सूर्याचा प्रभाव असेल तर हृदय, अग्नी, नेत्र यावर परिणाम होतो. चंद्राचं असेल तर पाणी, रक्त आणि मानसिक त्रास होतात. मंगळ असेल तर अपघात, रक्त आणि शस्त्र. शनी असेल तर दीर्घ आजार, हाडे आणि वृद्धत्व. राहू केतू असेल तर अचानक विष, गुप्त आजार अस्वाभाविक असतात. हे फक्त संकेत आहेत, निश्चित काही नाही. तुमची कुंडली तपासून ज्योतिषीच अचूक सांगू शकतात. आता हे सामान्य संकेत असले तरी वैयक्तिक कुंडलीत दशा आणि गोचरही बदलू शकतात. आता राशीनुसार जाणून घ्यायचं झालं तर मेष राशीला डोके, डोळे, रक्तदाब यांविषयी अपघात होऊ शकतो. अचानक अग्नी, हृदय यांसंबंधित काहीतरी समस्या येऊ शकतात. मग मेष राशीचे व्यक्ती वयाच्या 55 ते 75 वयापर्यंत जगतात. उपाय केल्यास ते जास्त वेळही जगू शकतात. तुम्ही धाडसी आहात, पण सावध राहा. त्यासाठी स्पीड टाळा. दुसरी वृषभ राशीला गळा, घसा, थायरॉइड, मधुमेह, दीर्घ या आजारांच्या समस्या येऊ शकतात. या व्यक्ती 65 ते 85 वयापर्यंत जगतात. तुम्ही स्थिर आहात, पण खाण्यावर नियंत्रण ठेवावं. मिथुन राशीच्या व्यक्तींना फुफ्फुस, श्वास, हात, न्यूरो याविषयी समस्या उद्भवू शकतात. तणाव निर्माण होऊ शकतो, यामुळे सुद्धा अचानक आजार येऊ शकतात. या व्यक्ती 50 ते 75 वयापर्यंत जगतात. तुम्ही बोलके आहात, पण तणाव कमी करा. कर्क राशीच्या लोकांना छाती, पोट, स्तन, भावनिक आजार निर्माण होऊ शकतात. शिवाय पाण्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. या व्यक्ती 60 ते 80 वर्षापर्यंत जगतात. आता तुम्ही भावूक आहात, मन शांत ठेवा, म्हणजे सर्व नीट होईल. त्यानंतर सिंह राशीच्या व्यक्तींना हृदय, पाठ, मणका, हार्ट अटॅक, स्ट्रेस यांसारख्या समस्या येतात. या व्यक्ती 55 ते 80 वर्षापर्यंत जगतात. आता तुम्ही राजेशाही आहात, पण आराम घ्यावा. त्यानंतर कन्या राशीच्या लोकांना पोट, आंतडे, त्वचा, चिंता यांच्या समस्या येऊ शकतात. दीर्घायू असतात, पण आजार खूप असतात. जवळजवळ 70 वर्षाच्या वर या व्यक्ती जगतात. आता तुम्ही परफेक्शनिस्ट आहात, पण रिलॅक्स करा. त्यानंतर तुळ राशीच्या लोकांना किडनी, मूत्र, गुप्तांग यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. जोडीदारांशी तणाव निर्माण होऊ शकतो. आता या व्यक्ती 60 ते 80 या वयात जगतात. जीवनात मात्र संतुलन ठेवण्याचा सल्ला या व्यक्तींना दिला जातो. त्यानंतर वृश्चिक राशीच्या लोकांना गुप्त आजार, जननेंद्रिये, सर्जरी, अपघात, विष या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं किंवा अचानक धोका सुद्धा मिळतो. या व्यक्ती 50 ते 75 या वयोगटात जगतात. तुम्ही गुप्त असतात. डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्या, ज्यामुळे तुम्हाला नक्की शांतता मिळेल. त्यानंतर धनुराशीच्या लोकांना लिव्हरचे प्रॉब्लेम जास्त उद्भवतात. शिवाय प्रवासात धोका सुद्धा असतो. या व्यक्ती 65 ते 85 वयापर्यंत जगतात. यांना साहसी राहण्याचा सल्ला दिला जातो, पण सावध राहण्याचाही सल्ला दिला जातो. त्यानंतर मकर राशीच्या व्यक्तींना हाडे, सांधे, दात यांत समस्या येऊ शकतात. शिवाय त्यांना दीर्घ आजार होऊ शकतात आणि वृद्धत्वही येतं.
या व्यक्ती जवळजवळ 70 वयाच्या अधिक जगतात. मेहनती असतात, मात्र आरोग्याकडे लक्ष दिलं तर त्यांना नक्कीच लाभ होऊ शकतो. त्यानंतर मीन राशीच्या लोकांना पाय, लिंफ आणि झोप यांच्या समस्या येतात. शिवाय यांना दारू, पाणी, मादक यांपासून धोका निर्माण होऊ शकतो. मीन राशीचे व्यक्ती जास्तीत जास्त 60 ते 80 वर्ष वयोगटात जगतात. या व्यक्ती स्वप्नाळू असतात. व्यसन टाळलं की सर्व काही नीट होईल असं सांगितलं जातं. आता राशीनुसार कोणत्या व्यक्तींना काय समस्या उद्भवू शकतात, या कोणत्या वयोगटामध्ये जगतात हे आपण बघितलं. आता महत्त्वाचं म्हणजे अकाली मृत्यू टाळण्यासाठी आपण कोणते विशेष उपाय करू शकतो. तर भीती सोडा आणि हे उपाय करा. नंबर 1, महामृत्युंजय मंत्र रोज 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. महामृत्युंजय मंत्र पुढील प्रमाणे: ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मोक्षे मातृता. या मंत्राचा विशेषतः शनिवारी आणि सोमवारी जप करावा. त्यानंतर भगवान शिवाला अभिषेक करावा. त्यात तीळ, सहद आणि बेलपत्र अर्पण करावे. हनुमान चालिसाचं रोज पठण करावं, यामुळे अपघात टळतो. शनी राहूसाठी सुद्धा उपाय केले जाऊ शकतात. शनिवारी तेल, काळे तीळ दान करावेत. दुर्गादेवी आणि गणपती बाप्पा यांची पूजा शनिवारी आवर्जून करावी. शिवाय 5 मुखी रुद्राक्ष किंवा महामृत्युंजय रुद्राक्ष धारण करावं. गरजूंना अन्न, औषध, वस्त्र दान करावे. नामजप करावे, भजन करावे, रामनामाचं स्मरण करावं. नियमित व्यायाम, सात्विक आहार, ध्यान, सकारात्मक विचार यामुळे सुद्धा तुम्हाला दीर्घायुष्य लाभू शकतं आणि तुम्हाला येणाऱ्या समस्याही कमी होऊ शकतात. तर मंडळी, मृत्यूची भीती घेऊन जगू नका. चांगले कर्म करा, प्रेम करा आणि हसत राहा. ज्योतिष्य हे मार्गदर्शक आहे, नियती नाही. तुम्ही प्रयत्न केले तर बरेच काही बदलता येते. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुमची राशी काय आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला तुमच्या राशीविषयी आणि मृत्यूविषयी सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर तेही कमेंट करून सांगा आणि तुमची रास लिहायला विसरू नका. कारण ज्योतिष्य सांगतं की कर्म, उपाय आणि सकारात्मक जीवनाने आयुष्य सुंदर होऊ शकतं. मृत्यूची भीती सोडा, चांगले कर्म करा, तुमची कुंडली तपासून घ्या आणि वैयक्तिक सल्ल्यासाठी ज्योतिष्यांना नक्की भेटा. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील. म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.